नमस्कार शेतकरी बांधवांनो, आताच 5 ते 10 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे. होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त पीक विम्याची प्रतीक्षा करत होता, परंतु आता तुमची पीक विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. 2021 पासून तर 2025 पर्यंतचा पूर्ण पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय शेतकरी बांधवांनो, सरकारने आताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात दिलासा देणारा निर्णय आता शेतकरी बांधवांसाठी जाहीर झाला आहे. निधी देखील उपलब्ध करून पीक विमा म्हणजेच की बँकांकडे म्हणजेच की देण्यामध्ये आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आतापर्यंत तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिली असतील की असं सांगण्यामध्ये येत होतं पीक विमा तुम्हाला आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा रक्कम जमा होत नव्हती. पण आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहेत का? सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे का तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय, हे आता लगेच आपण पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी 2021, 22, 23, 24, 25 या कालावधीमध्ये पीक विमा भरलेला असेल तर शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पीक विमा दावे मंजूर झाले असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम आजपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नेमकी तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. कोणते सरकारच्या माध्यमातून जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत, किती जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत, पहिल्या टप्प्यासाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढे 1 ते 2 मिनिटे टाइम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आता संपूर्ण अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली शेतकरी बांधवांनो समजणार आहे. आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा दावे मंजूर झाले असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे. आता शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे, हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर का पीक विम्याची आतापर्यंत प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही पूर्ण प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही, कारण की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. थोडंसं बी न टाइम घालवता आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमकी पीक विमा रक्कम मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आता हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला असून आता शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की बँकेकडे निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आला असून पहिल्या टप्प्यासाठी या 10 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. आता या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून कधीही मेसेज खात्यावरती पैसे जमा झालेचा येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम ही वेगवेगळी मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला म्हणजेच की रक्कम देण्यामध्ये येणार आहे. काहींना 20,000 रुपये मिळेल, काहींना 15,000 रुपये मिळेल, काहींना 17,000 रुपये मिळेल, तर काहींना 22-23,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम या ठिकाणी पीक विम्याची मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या की वेगवेगळी रक्कम सर्व शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, हे आता आपण जाणून घेऊया. आणि त्यानंतर लगेच जाणून घेऊया की नेमकी कोणते शेतकरी बांधव, म्हणजेच की किती वाजेपर्यंत कोणत्या
शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। तर आता चला कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे पाहूया। तर पहा, आता असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत ज्या शेतकरी बांधवांनी 2021 पासून 2025 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला असेल। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुम्ही पीक विमा दावा भरलेला असेल म्हणजेच की पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असून रक्कम तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। तुम्ही जर का पीक विमा भरलेला असेल तर मोबाईलकडे लक्ष ठेवा, तुमच्या मोबाईलवरती कधीही आता तुम्हाला क्रेडिटेड मेसेज येणार आहे म्हणजेच की पैसे खात्यावरती जमा झाले असा मेसेज तुम्हाला येणार आहे। त्यामुळे मोबाईलवरती नक्की लक्ष ठेवा, कारण की कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीक विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम म्हणजेच की तुमची KYC ई पाहणी पडताळणी केलेली पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती पीक पाहणी तुम्हाला तर माहितच आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी केलेली सुद्धा असेल, अनेक शेतकरी बांधवांनी केलेली नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्यायचे आहे, तरच त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक देखील करून घ्यायचं आहे। सरकारी कोणत्याही योजनांसाठी तुम्हाला त्याची गरज पडते, त्यामुळे ते देखील तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर आता चला नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते 10 जिल्हे आहेत हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। या 10 जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत बँकेकडे निधी उपलब्ध झाला असून कृषी विभागाचा आदेश आला असून मुख्य व देवेंद्र फडणवीस साहेबांचा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आदेश आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे। तर आता कोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की पहा शेतकरी बांधवांनो। तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली पुणे। हिंगोली पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। हिंगोली पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही। त्यानंतर गडचिरोली गोंदियामधील शेतकरी बांधवांना सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता गडचिरोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रगडलेले धाव्यांची रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर बीड बुलढाणा भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड बुलढाणा भंडारामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विमा केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। पालघर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अकोला मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। छत्रपती संभाजीनगर अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून तुम्हाला सुद्धा आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जळगाव जालना या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।